मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा मोरया रे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनाला आत्ता आपल्यासोबत मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आलेले आहेत. संदीपजी, बाप्पाला काय मागितलं? कारण खूप गोष्टी तुमच्या मागायच्या आहेत बाप्पांकडे. मला असं वाटतं ते बाप्पाच्या आणि माझ्यामधलं सिक्रेट आहे. नाही, पण सगळ्या महाराष्ट्रात सगळ्यांना सुखी ठेव. अजून काय मागणार? बाप्पाच्या साक्षीनं दोन ठाकरे बंधू एकत्र येताना आम्ही बघितले. हे दोघांचं एकत्र येणं राजकीय दृष्ट्या सुद्धा पुढचं पाऊल मानायचं का? मला वाटतं की कसं आहे, काही गोष्टींची एक प्रोसेस असते. तर आता आपण असं म्हणूया की दोन कुटुंब एकत्र आली आहेत, दोन भाऊ एकत्र आलेले आहेत. पुढची प्रोसेस काय होते आपण थोडा वेळ देऊया त्यांनाही. मला असं वाटतं बरं की आत्ताच आपण कुठल्या कन्क्लुजनवर जम्प करायची गरज नाही. पण प्रोसेस चालू झाली आहे हे महत्त्वाचं आहे. पण वेट अँड वॉच करताय तुम्ही. निवडणुका एकदा जाहीर होऊ द्या, मग बघू आपण. आपले पत्ते उघडायचे नाही आहेत असं काही चाललंय? नाही, मला असं वाटतं की समजा आणि तसंही असेल तर कधी कधी मला असं वाटतं काही वेळेला ज्याला आपण म्हणतो की Strategy काही म्हणून. पत्ते एक क्लोज टू चेस्ट ठेवावे लागतात. तसे ते ठेवलेले असू शकतात. हां, तुमच्यावर मुंबईची जबाबदारी देण्यात आली. एक मोठी जबाबदारी आहे तुमच्या पक्षाच्या दृष्टीनं, आणि तोंडावरती मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत. ज्या परिस्थितीतून तुमचा पक्ष जातोय आणि एक मोठं आव्हान तुमच्यासमोर आहे, राजकीयदृष्ट्या सुद्धा खूप मोठी उलथापालथ होतीये. हे किती मोठं चॅलेंज आहे बरं, वैयक्तिकरित्या तुमच्यासाठी किती मोठं चॅलेंज? नाही, निश्चितपणे. आणि पक्ष म्हणून पण चॅलेंज आहे, वैयक्तिकदृष्ट्या पण चॅलेंज आहे. असं होतं की कधी कधी माणसाचं काय होतं की सलग 2 वेळा 3 वेळा पराभव झाला की माणूस खचतो. हां, पण तुम्ही बघाल तर आमचा महाराष्ट्र सैनिक कधीच खचलेला नाही आहे. म्हणजे मला हल्ली ते रीलवर खूप फेमस वैभव जोशींचं एक रील चालू असतं, भरतीचा माज नाही आणि ओटीची लाज नाही. मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिक त्या पद्धतीने काम करतो आहे. आम्ही यश मिळालं तेव्हाही माज दाखवला नाही. आज ओटी असली तरी आम्ही त्याच तडफेनी त्याच यांनी आज लोकांची समस्या असेल तर त्यांना शिवतीर्थच आठवतं ना. आज मतदान काय झालं आणि मतदार यादीमध्ये काय झालं, मला असं वाटतं ते आता हळूहळू बाहेर यायला लागलं आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्ही त्या पद्धतीची तयारी करतो आहे. मतदार याद्यांवर आमचं अतिशय बारकाईने काम चालू आहे. आमचे सगळे महाराष्ट्र सैनिक काम करत आहेत. आमचे नेमलेले BLAs काम करत आहेत त्याच्यावरती. आणि मतदार यादी, दुबार मतदार, या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करतो आहे. त्याचप्रमाणे लोकांची कामं तर आम्ही रस्त्यावर उतरून करतोच आहे. साधारणपणे एक असं मानलं जातं, जर तर मध्ये म्हणतोय मी, राजकारणात शक्यतावर बऱ्याचदा बोललं जातं. तीच एक शक्यता, जर समजा दोन ठाकरे बंधू एकत्र आले, शिवसेना मनसे एकत्र आले, तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या दोघांचा कोर वोटर जवळपास एक आहे, तो म्हणजे मराठी कोर वोटर. तर या सगळ्यामध्ये तुमचं जागा वाटप हे खूप क्रुशियल असेल, खूप चॅलेंजिंग असेल. त्याचा काही फॉर्म्युला असू? नाही, मला असं वाटतं की बघा कसं होतं, मी तुम्हाला एकदा म्हणजे अतिशय मनापासून सांगतो, एकदा मन जुळली हां, की बाकी गोष्टी आपोआप जुळून होतात, बरं. जुळून येतातच. त्यामुळे एकदा मन जुळली की बाकी काही गोष्टींना अडचणी येईल असं वाटत नाही. एकदा दोन्ही बंधूंनी निर्णय जर घेतला की आपण एकत्र यायचं आहे, राजकीयदृष्ट्या एकत्र यायचं आहे, मला वाटतं बाकी गोष्टींना अडचण येईल असं मला तरी वैयक्तिकरित्या वाटत नाही. तुमची काय भूमिका आहे बरं? म्हणजे ह्या दोन पक्ष, कारण आम्ही सुरुवातीला जेव्हा ह्या सगळ्या बातम्या बघायचो तेव्हा तुमचे काही कन्सर्न होते, ते पक्ष म्हणून होते समजा. तुमचे कन्सर्न दूर झालेत की तुमच्या मनात आजही ते कन्सर्न आहेत? नाही, बघा कसं आहे, तुम्हाला जे पास्ट आहे ते काय बदलता येत नाही. हां, मग तुम्ही किती मनात आणलं की ही गोष्ट मी बदलून टाकू, तर आपल्याकडे टाईम मशीन तर नाही आहे की पाठी जाऊन बदल. पाठी ज्या गोष्टी घडल्यात त्या घडलेल्याच आहेत. आणि त्याचं दुःख म्हणा, त्याचं सल म्हणा, हे मनात असणं मला असं वाटतं स्वाभाविक आहे. मी काही देव नाही आहे की श्रीकृष्णासारखं की कर्मण एका काय ते मला काय तेवढं संस्कृती येत नाही, पण त्या पद्धतीचं काही नाही आहे माझं. मनात गोष्टी, पण काही गोष्टी या तुम्ही इग्नोर करून विसरून मला असं वाटतं आयुष्यात तुम्ही पुढे जायला पाहिजे. त्या पद्धतीने आम्ही पुढे जातोय. मग संजय राऊतांची भेट
हे त्याचा एक भाग होता. नाही मला असं झालं गेलं गंगेला मिळालं असं. नाही असं आहे की असं नाही आहे की संजय राऊतांचं माझं कधीच कम्युनिकेशन नव्हतं. आमचं कम्युनिकेशन होतं ना आणि आहे. त्यामुळे बघा ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात त्यावेळेला मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो. अगदी खरं आहे. आणि आमच्या पक्षाची शिकवण आहे, कोणी आरे केलं तर कार्य करणारच आम्ही. त्यामुळे ते त्यांचे मांडर असतात, मी माझी मांडर असतो. पण याचा अर्थ आम्ही एकमेकांशी बोललोच नाही किंवा आमचे मनभेद आहेत असा अर्थ होत नाही. बरं, एक शेवटचा प्रश्न. 2 ठाकरे बंधू एकत्र जेव्हा आले, ती फ्रेम आम्ही जेव्हा बघतो त्यातलं बॉडी लँग्वेज खूप कूल, कम्फर्टेबल आणि सहजता त्याच्यामध्ये दिसते. ही सहजता खाली कार्यकर्त्यांमध्ये पर्क्युलेट झाली आहे का? मला वाटतं काहीच हरकत नाही व्हायला. बघा कसं आहे की शेवट हा ठीक आहे, म्हणजे काही गोष्टी समजा ते, पण कालांतराने सगळ्या गोष्टी चेंज होत राहतात मला असं वाटतं. आणि राजसाहेबांचंच एक वाक्य आहे, सतत सकारात्मक बदल हे प्रगतीचं लक्षण आहे. आणि मला असं वाटतं आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय. क्या खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि एक खूप मोठं चॅलेंज तुमच्या समोर आहे, वैयक्तिक तुमच्यासाठी सुद्धा आणि पक्षासाठी सुद्धा. आणि सातत्यानं पराभवाच्या गर्तेतल्या पक्षाला पुन्हा उभारी देणं आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेपर्यंत पोहोचवण्याचं शिवधनुष्य तुम्ही कसं पेलता हे बघावं लागेल. पण खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि न्यूज 18 बाप्पाच्या दर्शनासाठी आला त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच.